वळूया पुढल्या महत्त्वाच्या बातमीकडे। शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर विरोधक अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी आक्रमक होताना दिसतात। विधान भवनाच्या पायऱ्यावर हातात कापसाच्या माळा घालून पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संदर्भात सरकारला जाब विचारण्यात आलेला आहे। गळ्यात कापसाच्या बोंड्याची माळ घालत फसवणवी सरकार असं म्हणत विरोधकांनी या ठिकाणी घोषणाबाजी केलेली आहे। या सगळ्या संदर्भात शशिकांत शिंदे आणि सचिन अहिर यांच्याशी संवाद साधला आपले प्रतिनिधी उमेश करंजकर यांनी। आपल्यासोबत आमदार शशिकांत शिंदे सर आहेत। सर, आज विरोधक चांगलेच आक्रमक झालेले आपल्याला पाहायला मिळाले, मात्र सरकार तेवढं गंभीर दिसत नाहीये का तुम्हाला? नाही, सरकार गंभीर कुठं आहे, कधीपासून आहे ते त्यांच्या चौकटीमध्ये एवढ्या अडकलेलं आहे की सरकारला आता त्या गांभीर्याचं दखलच घेणं आणि विरोधी पक्षाला पकडायचंच नाही बरोबर, अशा पद्धतीने त्यांचं काम चालू आहे। आमची आक्रमकता कुठेही कमी झाली नाही। 5 असलो तरी मी आम्ही आक्रमक असणार आहे। ते पैसे कोणत्या तरी व्यवसायातले माझे आहेत, त्याच्यासाठी मी पैसे आणले होते असं ते सांगतील। असे बरेच पुरावे आहेत, पण काय आहे, वॉशिंग मशीनमध्ये सगळं स्वच्छ होतं आणि सत्तारूढ पक्ष शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत, शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळत नाही, याच्यावर आम्ही आंदोलन करतोय, आवाज उठवतोय। पण सरकारमध्ये मी प्रामाणिकपणे सांगतो, सत्तारूढ पक्षाच्या लोकांकडे इतके पैसे आहेत, तेवढे जरी काढले तर शेतकऱ्यांची कर्जमाफी होईल। सोबत जर आपण पाहिलं सचिन भाऊ, तर विरोधक जे आहेत ते संख्याबळाने कमी आहेत, त्यामुळे सरकारी पक्ष त्यांना कुठेतरी झिटकारते किंवा गांभीर्याने घेत नाही। आम्ही एक असलो तरी देखील लोकांचे विरोधी पक्ष या नात्याने त्यांची जी भूमिका आम्ही मांडण्याचं काम करू। संख्याबळापेक्षा आमचा जो मुद्दा हे सर्वसामान्य लोकांचा आहे, हे कोणीतरी या सभागृहामध्ये मांडलं पाहिजे आणि त्याची जबाबदारी आमच्यावरती आली असेल तर संख्या महत्त्वाचं नाही, मुद्दे महत्त्वाचे आणि ते आम्ही वारंवार मांडणार, भांडणार आणि वेळ प्रसंगी रस्त्यावर उतरणार। पण संख्याबळ जर हा असेल तर त्याचा आधार घेत असेल तर राज्यात 2-2 उपमुख्यमंत्री चालते। म्हणजे एका बाजूला तुम्ही कायदा नियम सांगता आणि दुसऱ्या बाजूला स्वतःच्या स्वार्थासाठी सत्तेसाठी पाहिजे तशी तुम्ही पदं निर्माण करता। म्हणजे एका बाजूला एक नाही, दुसऱ्या बाजूला दुसरा नाही। ठीक आहे, काही हरकत नाही। विधान परिषदचा विरोधी पक्षनेते त्याला कोणी थांबवलं? तिकडे संख्याबळ नाही आहे का? आम्हाला तिकडे लोकांची जी भूमिका विरोधी पक्ष नात्याने मांडूच द्यायची नाही, असं तुम्ही प्रयत्न करत असाल आम्ही रस्त्यावर उतरू। विरोधक संख्येने कमी असले तरी त्यांची आक्रमकता कमी होणार नाही। जनतेचे मुद्दे ते घेऊन नक्कीच आंदोलनं केली जातील, सरकारला धारेवर धरलं जाईल असा विश्वास विरोधी पक्षांनी इथं व्यक्त केलेला आपल्याला पाहायला मिळतो। त्याप्रमाणे राजेशसोबत उमेश करंजकर, लोकशाही मराठी, नागपूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।